रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील. एका महिलेचे लग्नानंतर जे बाहेर अनैतिक संबंध असतात त्याच्यामुळे कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो, प्रसंगी त्या महिलेचा, तिच्या नवऱ्याचा किंवा प्रियकराचा हत्या पण होऊ शकते, कसे जीवावर बेतते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. तर सांगली शहरामध्ये शाहूनगर या ठिकाणी चालू असलेल्या बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी पिंटू हा आपल्या मूळ गावावरून आला होता. त्याचे मूळ गाव हुलजंती मंगळवेढा येथील आहे असून तो या ठिकाणी आपली पत्नी शिलवंती हिच्यासह आला होता. या दाम्पत्याला 2 लहान मुले आहेत. पिंटू हा वॉचमनचे काम करतो. पिंटूची पत्नी शिलवंती ही मूळची कर्नाटकातील एका गावातील रहिवासी असून तिचे त्या गावातील एका तरुणासमवेत प्रेमसंबंध होते. लग्ना अगोदरचे त्यांचे प्रेमसंबंध आता लग्न होऊन 2 मुले झाली तरी चालूच होते. शिलवंतीचे लग्न झाले असले तरी त्या तरुणाने शिलवंतीचा पिछा सोडला नव्हता. शिलवंतीचा नवरा पिंटू कुठे बाहेरगावी जाणार असला की शिलवंती ही त्या तरुणाशी संपर्क साधून त्याला आज नवरा घरी नाही, गावाला जाणार आहे असे सांगून बोलावत असे. ती संधी साधून तो तरुण तिला भेटायला येत असे. ही बाब सुरुवातीला पिंटूच्या लक्षात आली नव्हती, पण एके दिवशी आपण घरी नसताना कोणीतरी तरुण आपल्या घरी येऊन आपल्या बायकोसोबत हसत खेळत व चेष्टा मस्करी करत गप्पा मारत असल्याचे अचानक घरी आल्यावर पिंटूला समजले. सुरुवातीला शिलवंतीने हा माझ्या माहेरचा माणूस आहे असे सांगितल्याने पिंटूनेही त्याकडे दुर्लक्ष केले. पिंटूने पुन्हा एकदा त्या तरुणाला आपल्या घरी पाहिल्यावर मात्र त्याच्या डोक्यात शंका येऊ लागली. आपण नसतानाच हा का येतो आणि आपल्या बायकोबरोबर हसत खेळत व चेष्टा मस्करी करत गप्पा मारतो. हे पाहून त्याच्या कपाळावर आठ्या चढू लागल्या, कारण वारंवार हा प्रकार दिसल्याने त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला. हे आता त्याच्या लक्षात आले होते. दुसरीकडे एकदा दोनदा तिच्या पतीने हे बघितल्यामुळे त्याला संशय येणार आणि आपल्या प्रेमात अडथळा येणार असा अंदाज आता तिच्या प्रियकरालाही आला होता. त्यामुळे तर तिला आपल्याच ताब्यात ठेवायचे असेल तर काही करून तिला आपल्यापासून लांब होऊन द्यायचे नसेल तर तिच्या पतीची हत्या करावी लागेल असं डोक्यात त्याच्या आले. त्याने शिलवंतीला धमकी दिली, तू माझी झाली नाहीस तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही, तुम्हा दोघांचे बरे वाईट करीन. आता मात्र शिलवंतीलाही भीती वाटू लागली. हा खरोखरच आपल्याला आणि आपल्या नवऱ्याला मारेल असे तिला वाटू लागले. आतापर्यंत नवऱ्याचा उपरोक्ष त्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या शिलवंतीला आता मात्र पती पिंटूचा आधार वाटू लागला होता. म्हणून तिने एके दिवशी त्या तरुणाबद्दल आणि त्याच्या धमकीबद्दल सांगितलं. ती अजूनही त्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवून असल्याने पिंटूला राग आला. तू असं इथून पुढे काय करू नकोस. असे संबंध ठेवण्याचे परिणाम हे वाईटच असतात. तरीही तू अजून त्याच्याशी संबंध ठेवून आहेस, तो नाद तू सोडून दे, पिंटूने तिला समजावून सांगितले. पण या घटनेनंतर पिंटूचे जेवणावरचे मन उठले होते. त्याचे जेवणखाण आता कमी झाले होते. त्याच्या डोक्यातून पत्नीविषयीचा राग काही केला जाईना. आपण एवढे हिच्यावर प्रेम करतो आणि ही मात्र आपल्याला दगा देते, ती असे का वागते, याविषयी विचार त्याच्या डोक्यात नेहमी घोळत असे. या विचाराने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. आता त्याच्या मनात त्याच्या पत्नीविषयी तिरस्कार वाढू लागला होता. तिच्या या वागण्यामुळे तो अस्वस्थ होत असे आणि आपला विश्वासघात करणाऱ्या पत्नीला संपवले तरच आपले मन शांत होईल असे त्याला वाटू लागले. बुधवार 25 जून 2025 रोजीची रात्र. जेवणखाण झाल्यानंतर सर्वांनी झोपण्याची तयारी केली. पिंटूही अंथरुणावर पडला.
पण त्याच्या डोक्यात अजून शिलवंतीचे विचार चालू होते. इकडे त्याची पत्नी भिनघोर झोपली होती. पिंटूने आज काहीतरी मनाशी ठरवल्याने तो झोपला नाही. सगळीकडे शांतता झाल्यावर तो उठला. त्याने घरात लपवलेले लाकडी दांडके बाहेर काढले आणि गाढ झोपलेल्या शिलवंतीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घाव घालण्यास सुरुवात केली. शिलवंतीला जाग आली खरी, पण ते घाव इतके जोरात बसले होते की थोड्याच वेळात ती तडफडून लागली आणि मरण पावली. शिलवंती मरण पावल्याने पिंटूच्या लक्षात आले. आता तो तिथेच बसून राहिला. 3 वाजेपर्यंत पिंटू जागाच राहिला. त्यानंतर त्याने त्याच्या 2 मुलांना उठवले आणि मोटरसायकलने तो फुलजंती या गावी आला. गावात आल्यावर काही ओळखीचे लोक त्याला भेटले आणि त्यांनी, "अरे इकडं कुठं? तुझी बायको दिसेना, पोरांनाच घेऊन आला काय?" असे म्हणताच त्याने आपण आपल्या पत्नीला ठार केलं असं सांगितलं. दरम्यान या गुन्ह्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनचे हवालदार दरेकर यांना माहिती समजली. त्यांनी शाहूनगर परिसरात पिंटू पाटीलचे घर शोधून काढले आणि या घटनेची खात्री केली. घरामध्ये शिलवंतीचा मृतदेह पाहताच त्यांनी ताबडतोब या घटनेची खबर त्यांच्या पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून देण्यात आला. संशयित पिंटू पाटील त्याच्या शोधार्थ पोलीस त्याच्या गावी पोहोचले आणि संजयनगर पोलिसांनी त्याच्या गावातून पिंटू पाटीलला रीतसर अटक केली आणि त्याला न्यायालयात उभे करून त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी घेतली. या घटनेमध्ये पिंटू पाटीलने आपल्या पत्नीचा खून केला, जिच्यामुळे त्याच्या जीवावर बेतणार होते आणि कारण तिच्या प्रियकराने शिलवंतीला धमकी दिली होती की तू माझी राहिली नाहीस तर तुला तर ठार मारेनच, शिवाय तुझ्या पतीलाही मारून टाकेल. त्याच्यामुळे आपल्या जीवावर बेतणार आहे, तिलाच मारून टाकण्याचा त्याने विचार केला आणि तिला मारून टाकले. त्यामुळे याची 2 लेकरं मात्र अनाथ झाली. या घटनेचा पुढील तपास शाहूनगर पोलीस स्टेशन करत आहे. अशा प्रकारे एका सोशल मीडियामुळे किंवा स्वतःच्या लग्न झालेल्यानंतर 2 मुले झालेली असतानाही अनैतिक संबंधामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले.